नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून वेगळा, चवीला अप्रतिम आणि पोटभरीचा असा नाश्ता बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून घेतलाय, सोलून घेतलाय। आता हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तर इथे मी किसणीने हा किसून घेते। किसणीने किसल्यामुळे बटाटा एकसारखा मिक्स होतो। तर इथे मी सगळा बटाटा किसून घेतला। हा किसलेला बटाटा आता बाजूला ठेवूया। यानंतर इथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलंय, हे सुद्धा मी किसून घेतलंय। आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवलाय। पॅन गरम झाला की यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं, आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालते। जिरं मस्त तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता असा बारीक चिरूनच घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो या रेसिपीमध्ये। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची तेलावरती परतून घेऊया, म्हणजे तिचा कच्चापणा निघून जाईल। तर इथे मी 1 ते 2 मिनिटं ही हिरवी मिरची तेलावरती परतून घेते। आता यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे। तर इथे मी अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 पाकळ्या लसूण किसून घेतलाय। आता हे सुद्धा आपण तेलावरती मिरची बरोबर परतून घेऊया। आलं लसूण सुद्धा 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलं। आता यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे। इथे मी मेजरिंग कपने मोजून 1/2 कप पाणी घालते। तुमच्याकडे जर असा कप नसेल तर तुम्ही घरात एखादी वाटी सेट करा आणि तिने इथे 1/2 वाटी पाणी मोजून घ्या। एकदा सगळं मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत। आपली रेसिपी दिसायला छान दिसेल यामुळे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालते यामध्ये। यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे, रेसिपीला रंग छान येईल। हे सगळं मिक्स करून घेऊया आणि आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पहा, पाण्याला उकळी आली आहे। आता इथे मी 1 कप बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर नेहमीचा जो जाड रवा असतो त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग वापरा। इथे आपण 1/2 कप पाणी घेतलं, तर 1/2 कप पाण्यासाठी 1 कप रवा असं इथे प्रमाण आहे। आता हा रवा थोडा थोडा घालत जायचा आहे आणि मिक्स करत जायचं आहे। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। एकत्र जर सगळा रवा घातला तर गुठळ्या होतील आणि मग त्या गुठळ्या मोडण्यासाठी आपल्याला जास्त त्रास होईल, म्हणून थोडं थोडं घालत जायचं रवा आणि असं मिक्स करत जायचं आहे। याच्या त्या गुठळ्या काढत जायचं आहे। इथे मी सगळा रवा यामध्ये घातला। सगळं एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया। तर ही सगळी प्रोसेस गॅसची फ्लेम मंद करायची आणि मग करायची आहे। तर इथे पहा, सगळं मी छान असं एकजीव करून घेतलं। आता जो बटाटा आपण किसून ठेवला होता तो यामध्ये घालायचा आहे। बटाटा रव्याबरोबर मिक्स करून घेऊया। सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये जे आपण पनीर किसून ठेवलं होतं ते घालायचं आहे। अगदी मस्त आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। मुलांसाठी तर अगदी खूपच छान रेसिपी आहे। तर आता पनीर सुद्धा एकत्र करून घेऊया। तर हे सगळं छान असं एकजीव मी करून घेतलं। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे असं झाकून 5 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर मी हे काढून घेते एका बाउलमध्ये आणि हे आपल्याला मळायचं आहे, तर थोडंसं कोमट करून घेऊया। पूर्ण याला थंड करू नका, नाहीतर मग हे खूप ड्राय होईल आणि मळता येणार नाही। हाताला सहन होईल इतपत हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि मग हे मळून घ्यायचं आहे। तर आता हे थोडंसं थंड झालं आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे मळून घेऊया। यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातले आहेत, कोथिंबीर घातली आहे, त्याबरोबर हळद घातली आहे, त्यामुळे दिसायला खूप मस्त दिसतंय। पहा, हे रंगसुद्धा खूप छान आला आहे। तर हे मी असं पीठ मळून घेतलं। आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे। तर याचे आपण आज पराठे बनवणार आहोत। खूपच पौष्टिक,
मऊ लुसलुशीत असे पराठे हे होतात आणि थंड झाल्यानंतर सुद्धा हे चवीला अप्रतिम लागतात। त्याबरोबरच मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे। यामध्ये आपण पनीर घातलं आहे, त्यामुळे तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता। तर इथे पहा, पीठ मी मळून घेतलं। आता यातला एक गोळा घेतला आहे, हा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तर पातळ असा पराठा याचा लाटून घ्यायचा। तर इथे पहा, हा पराठा मी लाटून घेतला आहे। आता हा पराठा लाटल्यानंतर तुम्ही हा असाच भाजू शकता, पण याला मस्त असा राऊंड शेप येण्यासाठी मी हा कट करून घेणार आहे। तर इथे मी एक प्लेट घेतले, तुम्ही झाकण घेऊ शकता आणि त्याने हा असा राऊंड आपण कट करून घेऊया। आणि जे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण काढून टाकू। तर पाहू शकता, मस्त असा हा राऊंड आपला पराठा तयार झाला आहे। रंगसुद्धा खूप मस्त आला आहे पराठ्याला। तर आता हा पराठा आपण भाजून घेऊया। इथे मी आणखी काही पराठे तयार करून घेते। तर इथे पहा, सगळे पराठे मी लाटून तयार करून घेतलेत। आता एकत्र आपण हे पराठे भाजून घेऊ। तर इथे आता मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर याला मी थोडंसं इथे तेल लावून घेते। यावरती आता पराठा घालायचा आहे। एका बाजूने भाजल्यानंतर आपण हा पराठा उलटून घेऊ आणि आता हा दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा मी भाजून घेते। तर दोन्ही बाजूने हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। पराठा हा भाजून तयार आहे, काढून घेतला आहे। इथे आता मी आणखी एक पराठा भाजून घेतला आणि यावरती मी बटर घातलं आहे। तर मुलांसाठी करत असाल तर बटर तूप घालून तुम्ही याला आणखी मस्त चवदार बनवू शकता। तर इथे मी दुसरा पराठासुद्धा भाजून तयार करून घेतला। तर एकानंतर एक झटपट तुम्ही हे पराठे भाजून घेऊ शकता। अगदी मस्त पौष्टिक असा हा नाश्ता तयार झाला आहे। इथे मी हे पराठे दह्याबरोबर आणि लोणच्याबरोबर सर्व केलेत। चवीला अप्रतिम पौष्टिक मस्त असे हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी एकदा तरी नक्की बनवून पहा, तुम्हाला आवडतील अशी मला खात्री आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।